तुम्ही पक्ष म्हणून मतदान करणार की तुमच्या प्रभागातला उमेदवार बघून मतदान मी उमेदवार बघूनच म्हणजे आतापर्यंत जे काय केलं ते उमेदवार बघूनच केलं. ते भले कुठल्याही पक्षाचा असेल, मला काम दाखवा. वी वॉन्ट फ्री फुटपाथ. चालायला फुटपाथ नाही आहेत, मोठमोठी फुटपाथ करून ठेवली आहेत. सगळी रिक्षावाली येऊन उभे राहतात. की छेडखाणी झाली, काही झालं. लॉ अँड ऑर्डर वुमेनच्या बाबतीत अक्षरशः खराब. त्याच्यावरती पहिले गव्हर्नमेंटनी कॉन्सन्ट्रेट केलंच पाहिजे. बहिणींना, आयांना सुरक्षित केलंच पाहिजे. ते लोकांना दिसलं काय काम कोण करतं आणि काम कोण करत. त्याच्यामुळे जो काम करणार त्यालाच मिळणार. भले तो पक्ष कोणताही असतो. जर तुम्ही कामं करा, पब्लिक तुम्हाला भरपूर निवडून. प्राईम टाईम महाराष्ट्राच्या मूळ महानगरांचा या विशेष महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण ठाण्यात आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला हा ठाणे जिल्हा, ठाणे महानगरपालिकेची ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. बघा, मुंबई महानगरपालिका ही जशी ठाकरेंसाठी महत्त्वाची, तशीच ठाणे महानगरपालिका ही शिंदेंसाठी महत्त्वाची. मुंबईमध्ये जसं ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तसं ठाण्यामध्ये सुद्धा ते एकत्र आलेत आणि त्यामुळे इथे प्रचंड चुरशीची आणि तितकीच थेट लढत दिसते. ठाणे हा जिल्हा हा सदैव शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुंबईसारखाच स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या एकंदर कामाचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव या ठिकाणी दिसतो आणि त्यांचंच नाव घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपलं वेगळं राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. पण आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा नेमका कोण चालवत आहे, कशा पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये होत आहे, आत्तापर्यंत ज्यांची सत्ता होती त्यांनी इथे काय केलं, किंवा जो होल्ड आपण शिंदेंचा या शहरावर म्हणतो तो खरोखर काय पद्धतीने आहे, या शहराच्या समस्या कोणकोणत्या आहेत, या शहराला नेमकं अपेक्षित काय आहे, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय वातावरण इथलं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचसाठी आपण आज ठाण्यामध्ये आलो आहोत. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी बोलूया. राजकीय पक्षांची एकंदरच प्रचाराची रणनीती आणि त्यांचा जो काही पॅटर्न आहे, त्यांची जी काही तयारी सुरू आहे त्याचा आढावा घेऊया आणि यासोबतच ठाणेकर बोलतायत का जरा बघूया. प्राईम टाईम महाराष्ट्राच्या मूळ महानगरांचा या महापालिका विशेष कार्यक्रमामध्ये आता आपण आहोत. आज आपण आहोत ठाण्यामध्ये. उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये ठाणे दौरा आज आपण दिवसभर करणार आहोत आणि ठाणेकरांना काय काय हवंय या आगामी निवडणुकांकडून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एका रिक्षावाल्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास ज्या एकनाथ शिंदेंनी केला त्या ठाण्यामध्ये येऊन आपण रिक्षावाल्यांशी पहिल्यांदा संवाद साधूया. दादा, ठाण्याच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका निवडणुकांचं मतदान आता थोड्याच दिवसांवर आलंय. ठाणेकर म्हणून तुमची काय अपेक्षा आहे आणि एकंदरच शिवसेना फुटल्यानंतरच्या सगळ्या वातावरणाकडे तुम्ही कसं पाहता? ठाणेकर म्हणून बोलायचं म्हटलं तर शिंदे साहेबांनी भरपूर काही कामं केलेली आहेत, पण आत्ताच्या याच्याप्रमाणे बघितलं तर थोडी ट्रॉफिकची समस्या आहे. कारण काय मेट्रोची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे थोडंफार ट्रॉफिक होतं. पण जर म्हणायला गेलं तर ऑलमोस्ट ठीक आहे. म्हणजे शिंदे साहेबांनी जसं शिवसेना ठेवली पाहिजे होती तशी ठेवलेली आहे. या फुटीकडे तुम्ही कसं बघता? आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना म्हणून ओळखली जात होती, एकनाथ शिंदेंनी बंड केलं. एकंदरीत ठाणेकर म्हणून या सगळ्याकडे कसं पाहता? ठाणेकरून बघायला म्हटलं तर विकासाच्या हिशोबाने म्हणायला म्हटलं तर त्यांनी केलं ते चांगलंच केलं. कारण काही गोष्टींचा उद्रेक होतो, त्याचा काहीतरी उद्रेकाचं काहीतरी रिएक्शन होतं. ते रिएक्शन म्हणजे हे ते लोकांना दिसलं काय काम कोण करतं आणि काम कोण करत. त्याच्यामुळे जो काम करणार त्यालाच मिळणार. भले तो पक्ष कोणताही असतो. जर तुम्ही कामं करा, पब्लिक तुम्हाला भरपूर निवडून. ठाण्यामध्ये आणखी आता ठाकरे बंधूंचा एक वेगळी एक युती आहे. मनसे स्वतः इकडे चांगलं काम करायचा प्रयत्न करते आहे. तर या दोन पक्षांकडे तुम्ही कसं बघता? यांना काही चान्स आहे का, किंवा ठाणेकर त्यांच्या बाजूने कौल देऊ शकतात का? आता कसं आहे माहिती आहे का, कोण कसं वागतंय याच्यावर डिपेंड. आता लोकांना माहिती आहे की कोण किती पाण्यात होतं आणि आता किती पाण्यात आहे. लोकांनी ते लोकांना तर हळूहळू राजकारण कळायला लागलं की कोण करतं का, कोण कशासाठी काय करतोय काय करतोय. पण आता ही गोष्ट महत्वाची आहे की आता काम कोण करणार आणि काम करून लोकांना सुविधा कोण देणार आहे हे महत्वाचं. त्याच्यात पक्ष कुठलाही असू दे, काम केलं तर तुम्हाला निवडून देतील लोक, नाही तर नाही देणार. शिंदेंनी इतक्या वर्षाच्या सत्तेमध्ये काय काय असं केलं जे ठाणेकरांना प्रचंड आवडले आणि काय काय केलं नाही जे आता करायला हवं? आता शिंदेने जेव्हापासून मुख्यमंत्री होतो त्याच्यानंतर जो मेट्रोचा प्रोजेक्ट थांबलेला
त्याच्यानंतर ह्या लोकांनी जेव्हा सत्ता पालट झाली त्याच्यानंतर तो मेट्रोचा प्रोजेक्ट पुढे चालू केला. आणि आता तो प्रोजेक्ट होण्याच्या मार्गावर संपत येण्याच्या मार्गावर. बाकीचे टनल बनत आहे असं ह्याच्या इथे टिकोजीनी वाडीच्या इथून बोरोली टनल त्याचं काम पण पूर्ण होईल मला वाटतं 2027 त्यांच्या ताब्यात गव्हर्नमेंटच्या. बाकीच्या गोष्टी म्हणायला गेला तर आता एक कोस्टल रोड बनतोय नवीन त्याचे पण ऐकलंय. तर ते कधी तयार होते त्याचं काय आपल्याला अजून माहिती नाही. पण ह्या ज्या बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना काँक्रिटीकरण रस्त्याचे ते चांगलं होतंय. म्हणजे बघायला गेलं तर कामं होत आहेत नाही असं नाही. कोण नाकारू शकत नाही काम. तुम्ही पक्ष म्हणून मतदान करणार की तुमच्या प्रभागातला उमेदवार बघून मतदान? हे उमेदवार बघूनच म्हणजे आतापर्यंत जे काय केलं ते उमेदवार बघूनच केलं. ते भले कुठल्याही पक्षाचा असेल मला काम दाखवा. म्हणजे शिंदेच्या उमेदवाराच्या समोर कोणी एखादा असेल. ठाकरेंचा उमेदवार जरी असला तरी तुम्ही मतदान काम असेल कारण पहिल्या नगरसेवकांनी काय काम केलं आम्हाला पण माहिती आहे ना. माझ्या एरियामध्ये ज्या ठिकाणी काम केलंय तर माझ्या एरिया मला माहिती आहे की तिथे कोणी कोणी काम केलं. तर त्याच मतदार तो जर उभा असेल उमेदवार तर मी त्यालाच करू शकतो ना. कारण माझी अपेक्षा त्याच्याकडनंच असतं. नवीन येण्याकडनं अपेक्षा धरणं म्हणजे काय आताच्या कंडिशनला तो जिंकून आला जिंकून आल्यानंतर पण हे लोक काही कामं करत नाही. म्हणजे तुम्ही कामं करता फक्त इलेक्शनच्या टायमाला दाखवतात. आणि हे काही लोक असे आहेत की जे नगरसेवक नसताना पण त्यांनी कामं केलीत लोकांची. रात्री लोकांना काही प्रॉब्लेम आला तर रात्री 12 वाजता उठून पण येणारे आहेत नगरसेवक. तर आता आपण ऐकलं की ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतो आहोत आणि अर्थातच शिंदेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे त्यांच्या बाजूनं असणारच आहेत प्रतिक्रिया. पण एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा येतो की उमेदवार बघून मतदान होणार आहे इकडे, पक्ष बघून होणार नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मतदारांकडून येतात. आपल्यासोबत तरुण ठाणेकर सुद्धा आहे तर त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. तरुणाईला नेमकं काय वाटतं या सगळ्या इलेक्शनबद्दल आणि काय अपेक्षा आहेत? दादा तू मूळ ठाणेकर आहेस आणि काय अपेक्षा आहेत? आता अनेक वर्ष आपण पाहतो इथे. अपेक्षा तर भरपूर आहेत. खरं बघायला गेलं तर फंडामेंटली काम झालं पाहिजे. कुठलेही पक्ष असो काही असो. पण आता रिसेंट हिस्ट्रीमध्ये मला असं वाटतं कामवरती फोकस न असून मला असं वाटतं फालतूचं राजकारणावर जास्त फोकस आहे. फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं मराठी वर्सेस हिंदी तो जो मुद्दा होता मला असं वाटतं पॉलिटिकल पार्टीजनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की लोकांना एकत्र कसं आणायचं. बिकॉज आपल्याला आता कळलेलं आहे की बाहेरचे जे काही फोर्सेस आहेत पाकिस्तान बांगलादेश दे डोंट केअर अबाउट हिंदू मुस्लिम किंवा मराठी नॉन मराठी त्यांना काही फरक नाही पडत. ते येतात आपल्याला मारून जातात. तर मला असं प्रायमरली वाटतं की लोकांनी डेव्हलपमेंटवर जास्ती फोकस करावं. आता पुढे जर तुम्ही ठाणा स्टेशन पण इकडे दाखवाल तर मग इकडे पण काहीच डेव्हलपमेंट नाही. म्हणजे रिक्षाकडून पण येतात, पोलिसांना कंप्लेंट केली तर पोलीस लोक पण पैसे खाऊन जातात, करप्शन चालू आहे पूर्णपणे. मला असं वाटतं की या मूळ जे काही आहेत चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, चांगलं मोकळी जागा चालायला फिरायला या सगळ्या गोष्टींवर जास्ती कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. तर माझी पूर्ण पॉलिटिकल पार्टीजला हेच एक विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणतो पण त्यांच्या आदर्शांवर आपण चाललं पाहिजे. त्यांना मेन्शन करून तुम्ही जर दुसरं फालतूचं राजकारण केलं त्याला काही उपयोग नाही. त्यांनी जे काय आपल्याला मूळ सिद्धांत शिकवले आपण लहानाचे मोठे तेच ऐकून झालो तर ते जास्ती फॉलो व्हायला. मग आता इकडे एकनाथ शिंदे यांची इकडे त्यांचा होल्ड राहिलेला आहे पण मूळ शिवसेनेचा राहिला आहे. आता शिवसेना इथे फुटली आणि इथे आता ठाकरे बंधू एकनाथ शिंदे असे वेगवेगळे लढता आहेत. तुला एकंदर ऑब्झर्वेशन करताना ठाणेकरांचा कौल कोणाच्या दिशेने वाटतो आणि तुझं स्वतःचं याविषयीचं मत काय आहे? पक्षामधून बघून मतदान होणार आहे की मतदार बघून? मला असं वाटतंय की पक्ष कुठला किंवा कोण कुठल्या बाजूनी आहे ह्याच्यानी मला फरक नाही. बिकॉज कोण कुठल्या बाजूनी असून सुद्धा राजकारण तर चालूच आहे. वाईट राजकारण असो चांगलं राजकारण असो काही असो राजकारण तर चालूच आहे. पण मला असं वाटतं की काम मुलाट झालं पाहिजे. तर माझं मतदार लोकांना हेच म्हणणं आहे की कोण कुठल्या पक्षात हे बघू नका. कोणी किती काम केलंय तुमच्या एरियामध्ये जो उभा आहे त्याने तुमच्यासाठी किती डेव्हलपमेंट केलं, त्याने 5 वर्ष जो रोडमॅप आपल्याला दिला आहे तो रोडमॅप त्यांनी फॉलो केला आहे की नाही, तो फॉलो झाला आहे की नाही, त्याच्यावरती आपण वोट दिलं पाहिजे. मला असं जेन्युइनली वाटतं. कारण कधी कधी काय होतं लोक पण बोलतात आम्ही असं करू तसं करू, 5 वर्षानंतर बघितलं काही कामं होतं. त्यामुळे बोलून काही उपयोग नसतो, त्याला करणं पण अंमलात आणलं पण गरजेचं. या ठाण्यातल्या मुख्य समस्या काय आहेत? मुख्य अगदी प्रमुख ज्याच्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. मला तर असं प्रामुख्याने वाटतं ठाणा स्टेशन हे तर क्लिअर झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. इव्हन जर तुम्ही इकडून तलावपालीला जा, तलावपालीला पण सगळे अक्षरशः घाणेरडी परिस्थिती, कुठेही लोक येऊन बसतात, कशी घाण करतात. तलावपाली जर तुम्ही बघाल पूर्ण कचरा टाकून घाण केलेलं आहे.
अगदी तलाव साफ करायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे वी वॉन्ट फ्री फुटपाथ. चालायला फुटपाथ नाही आहेत, मोठमोठी फुटपाथ नुसती करून ठेवली आहेत, सगळी रिक्षावाली येऊन उभे राहतात. इकडे पण जर तुम्ही पुढे जाल हे सॅटिस म्हणून एक सगळं केलेलं आहे. काय उपयोग झाला सॅटिस करून? सगळे रिक्षावाले इकडे लाईन लावून उभे आहेत. पोलीसवाल्यांना कंप्लेंट केली. लॉ अँड ऑर्डर अक्षरशः बेकार. माझ्या बहिणीसोबत परवा इन्सिडेंट घडला की छेडखाणी झाली, काही झालं. लॉ अँड ऑर्डर वुमेनच्या बाबतीत अक्षरशः खराब. त्याच्यावरती पहिले गव्हर्नमेंटनी कॉन्सन्ट्रेट केलंच पाहिजे. बहिणींना, आयांना सुरक्षित केलंच पाहिजे. कारण जर ते सुरक्षित नाही झालं तुम्ही काही करू शकत नाही. कारण जे इलिगल झालेले आहेत त्याच्यावरती तुम्ही काय करतात? सगळे गप्प आहेत जे बांगलादेशमध्ये होते. तर मला अशी फुल विनंती असेल, जे कोणी इलिगली इंडियामध्ये घुसून आलेलं असेल किंवा आपल्या मुंबईत घुसून आलेलं असेल त्यांना पहिले बाहेर कसं काढायचं याच्यावरती पहिलं गव्हर्नमेंटने कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद तू दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मूळ महानगरांचा या विशेष सिरीजमध्ये आज आपण होतो ठाणे दौऱ्यावर. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा जिथं आहे त्या शहरामध्ये जो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्या शहरामध्ये आज आपण उभे आहोत आणि राजकीय नेत्यांच्या, इथल्या ठाणेकरांच्या, इथल्या एकंदरच राजकीय वातावरणाचा जो काही आढावा आहे तो घेण्याचा आपण या निमित्तानं प्रयत्न केला आहे. बघा, पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे, त्यातही शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. एकनाथ शिंदे जे या शहरातून येतात, जे या शहराचे प्रमुख नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचा इथे प्रचंड होल्ड आहे. पण याच शहरामध्ये त्यांचं हे वर्चस्व कमी करण्यासाठी ठाकरे बंधूसुद्धा आता इकडे तळ ठोकून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आता हा धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा सगळेच पक्ष सांगतायत, पण नेमका कोण पाळतंय आणि कोण तो चपकल जाणतो हे मतदारांना कसं कळलं आहे, हे ठाणेकरांना कसं भावतं आहे आणि त्यांचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे तर आपल्याला 16 तारखेलाच कळणार आहे. अवघे 4 दिवस शिल्लक आहेत मतदानासाठी आणि त्यानंतर ठाण्याची जनता अर्थात ठाणेकर कुणाला कौल देणार हे निश्चितच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दौऱ्यामध्ये विविध राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेऊन राजकीय पक्षांमधलं वातावरण समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याबद्दल तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आणि ठाण्यात कुणाची सत्ता येणार याविषयीची तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ हा सगळा महत्त्वाचा वाटला, हा दौरा जर तुम्हाला आवडला तर आम्हाला त्यासुद्धा प्रतिक्रिया सांगायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. नव्या शहरासह, नव्या महानगरपालिकेसह नव्या व्हिडिओमध्ये भेटू.